नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आता आपण आरेवारे बीचच्या रोडकडे आलेलो। तर त्याच्या साईडला आपण जातानाच ही मस्त अशी आंब्याची बाग लागते। इतकी सुंदर आहे, म्हणजे दोन्ही साईडला आंब्याची झाडे आहेत आणि मधूनच फक्त इतकासा रोड आहे। खूप भारी वाटतं वातावरण, तर एकदमच भन्नाट वातावरण आणि मस्त निसर्ग, एकदम छान वातावरण आणि असलं भारी वाटतं त्या रोडवरून जाताना। तुम्ही इथे खूप छान छान फोटो सुद्धा काढू शकता आणि आंब्याची झाडे इतकी भारी, म्हणजे अजिबात उंचीला अजिबात नाही आहेत। तर तिथं हे एक झाड होतं काटेरी, म्हणजे निवडुंगासारखं। त्यानंतर ही आंब्याची झाडे अशी मस्त पसरलेली आणि त्याला आंबे सुद्धा लागलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण हा गार्डनचा सुद्धा आस्वाद घेत घेत पुढे जात आहोत। तर त्यानंतर पुढे त्याच गार्डनमध्ये हे एक फणसाचं एवढं मोठं झाड, त्याला फणस किती लागले तुम्ही बघू शकताय, पण खूप अजून लहान आहेत। मला वाटतं ते मोठे व्हायला अजून 1 महिना तरी जाईल, पण एवढी त्या झाडाला फणस लागलेली, बापरे। चला तर मग असं आता आपण पुढे जात आहोत। तर ही मस्त आंब्याची बाग होती। तर तुम्ही कधी गणपतीपुळ्यात जाल तेव्हा हा रूट धरून तुम्ही या रोडने या, खूप मस्त वाटेल तुम्हाला। तर त्यानंतर चला मग आता आपण आरेवारे बीचकडे चाललेलो आहोत। तर आता आपण आरे बीचकडे जाईन पहिल्यांदा आणि त्यानंतर इथून पुढे गणपतीपुळे आपल्याला 19 किलोमीटर आहे, अजून इथून पुढे सुद्धा। तर त्यानंतर हा एक आरे बीचचा पूल आहे, म्हणजे जिथं आता आरे बीच चालू होईल त्याच्या तिकडे जाण्याआधी हा पूल लागतो इथे। तर अशा पद्धतीने इथे भरपूर पाणी आहे। तर हे सुद्धा बघायला खूप छान वाटतं इथून बघायला, कारण त्याच्या काठावरतीच तुम्ही घरे बघू शकता, असं एकदम एकमेकांच्या वर 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 अशी घरे, खूप भारी वाटतं। त्यानंतर या पाण्यात तुम्ही ते जहाज बघू शकताय। तर पूल तर आपण पार करून आलेलो आहोत। आता आपण थोडीशी पुढे आलेलो आहोत, मला वाटतं आता आपण आरे बीचच्या थोडेसे जवळ आलेलो असणार आहोत। तर रोड पण खूप जास्त चांगला असा नाहीये, बऱ्यापैकी आहे। तर आपण बघू शकता आता एक बोर्ड तर गेलेला आहे आरे बीचचा। तर आरे बीच जवळ आपण आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता इथून साईडला रोडवरून तुम्ही तो समुद्र दिसतोय, असलं भारी वाटतं त्या झाडीतून तो समुद्र बघताना, बापरे नाद खोळाच मस्त। तर तुम्हाला बघू शकता व्हिडिओमध्ये असं साईडने जाताना हा समुद्र दिसतोय, असला भारी दिसतोय इथून। तर इथे पण एक पूल आहे, तर ह्या पुलावरून सुद्धा समुद्र भारी दिसतो। तर इथं जास्त गर्दी नाहीये, पण समुद्र दिसायला इथून एकदम भारी दिसतोय। तर या पुलावरूनच थोडेसे काही फोटो काढले, थोडेसे व्हिडिओ केलेले आहेत। चला परत पुढे जाऊया। तर ईद असल्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी या लोकांची थोडी थोडी गर्दी पण दिसेल। त्यानंतर आपण आरे बीच पार केल्यानंतर वाटेतच तुम्ही बघू शकताय हे लाजाळूचं झाड, फक्त इथेच तुम्हाला बघायला मिळणार। तर त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाऊच शकलो नाही। तर दरवेळी गणपतीपुळ्याला येताना इथे येऊन हे करणं एकदम सुख आहे, भारी आहे, एकदम खूप भारी वाटतं हे बघण्यासाठी। तर ते थोडंसं केल्यानंतर आपण आता पुढे जात आहोत। चला तर मग इथून थोडेसे पुढे जाऊया आता। त्यानंतर आता आपण आरेवारे बीचला आलेलो आहोत। तिथे तुम्हाला मस्त अशी झिपलाईन बघायला मिळेल, जी तुम्हाला इथे कुठेही दुसरीकडे मिळणार नाही बघायला। तर इथं मस्त असं ह्या जागेवरून मस्त समुद्र दिसतो, हा आरेवारे बीच। तर त्यानंतर इथं झिपलाईन चालू आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। हे बघायला सुद्धा भारी वाटतं आणि अनुभवायला पण छान वाटेल, पण अजून तरी ते धाडस केलेलं नाहीये, त्यामुळे आपण लांबूनच याचा आस्वाद घेऊया आणि बघूया। तर इथून सुद्धा हा समुद्र एकदम भारी दिसतो। चला तर मग पुन्हा एकदा तुम्हाला हा मस्त असा व्हिडिओ आरेवारे बीचचा बघून घ्या।
आणि तुम्ही कधी गणपतपुळ्याला आला तर नक्की झिपलाईन ट्राय करा, खूप भारी आहे. त्यानंतर आपण आता पुढे चाललेलो आहोत. पुढे जाताना हा कसला एकदम अथांग असा हा समुद्र दिसत आहे सर्व बाजूने. तर इथून जाताना तुम्हाला फक्त आणि फक्त समुद्राच्या लाटांचाच आवाज येतो आणि त्या आवाज आपला भारी वाटतो ऐकायला. कान असे सुखावतात तो आवाज ऐकून. आणि इथून जाताना आपल्याला असं वाटतं की काय काय व्हिडिओ करू आणि काय काय कॅप्चर करू आणि किती फोटो काढू. सेम अशी माझी कंडिशन अशी झालेली आहे की किती त्या व्हिडिओमध्ये आपण सेव्ह करून ठेवू आणि कुठल्या कुठल्या क्षणाचे व्हिडिओ आपण कॅप्चर करू असं वाटतं ह्या भागात. तर जाता जाता इथे कोकण आहे गावासुद्धा आपल्याला भेटते. त्यानंतर रोडला पुन्हा एकदा ही मस्त अशी झाडी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये ही झाडे आहेत आणि त्याच्या पलीकडे समुद्र आहे. तर तो सुद्धा असला भारी आवाज येतो इथून मस्त. बघू शकता मस्त असा हा समुद्र या झाडीच्या मधून सुद्धा दिसतो, त्याचा आवाज. वाव, कसला भारी दिसतोय बघितला समुद्र इकडे मस्त. तर थोडीशी पुढे आल्यानंतर हे जहाज बघताय, 3 जहाज इथे थांबलेले आहेत, पुढे पण जात नाहीयेत. मला तर ती हल्लेली अजिबात दिसली नाहीये, पण आहे तिथे 3 जहाज. मस्त दिसली ती पण असं वरून बघताना. त्यानंतर परत एकदा एक रोडची छानशी झलक आणि त्यानंतर परत एकदा चालू गाडी. चला तर या गोष्टी फील करण्यासाठी मस्त असं किंवा एक एक छोटं छोटं क्षण क्लिक करण्यासाठी आपल्याला 4 व्हीलर मधून हे अजिबात करता येत नाही. त्यासाठी 2 व्हीलरनेच प्रवास करावा लागेल, तरच आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेता येईल. त्यानंतर आपण पुढे चाललेलो आहोत आता. तर आरेवारे बीच तर आता आपण पार केलेला आहे. तर आता आपण पुढे जात आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता इथे एक हेलिपॅड होतं जे आम्हाला माहित नव्हतं आणि तिथे एक हेलिकॉप्टर आलेलं. तर तुम्ही बघू शकताय एकदम भारी वाटलं, इतक्या जवळून पहिल्यांदा बघितलेलं. तर हे हेलिकॉप्टर विषयी एक सिक्रेट आहे, म्हणजेच की हे का इथे कधी कशासाठी कोण आलेलं कोण गेलेलं याचं काही सुद्धा माहित नाही. फक्त ते हेलिकॉप्टर दिसलं, काढला मोबाईल, केला व्हिडिओ आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा पद्धतीने हेलिकॉप्टरचं एक सिक्रेट राहिलं की याच्यामध्ये कोण आलेलं किंवा कोण गेलं हे काही सुद्धा माहित नाही. चला तर मग आम्हाला पहिल्यांदा वाटलं की तर राईड वगैरे आहे की काय, तर असं काही नाही आहे. ते हेलिकॉप्टर गेलं तिथून. त्यानंतर आपण परत पुढचा प्रवास चालू केलेला आहे. तर परत तसंच समुद्र दिसतच आहे आपल्याला मस्त असा. चला तर मग आता गणपतपुळे जवळ एकदम आपण ऑन द वे आहे. तर इथून आपण फास्ट जाऊया आणि गणपतपुळेमध्ये पटकन पोहोचूया. तर फायनली एकदम फायनली आपण आता गणपतपुळेमध्ये पोहोचलेलो आहोत. तर साधारण एक 12:15 ते 12:30च्या दरम्यान आपण गणपतपुळेमध्ये पोहोचलेलो आहोत. तर ह्याच्यापेक्षा लवकर सुद्धा आपण इथं पोहोचलेलो असतो, पण आपण मध्ये मध्ये जे पॉईंट बघितले त्याच्यामुळे थोडासा लेट झाला आणि आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण दर्शन घेऊया, मगच आपण आता बीचवर जाणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आता गाडी पार्क करूया, त्यानंतर दर्शन पार्क केलेली आहे आता जस्ट. तर आता इथे आपण नारळ घेऊया. चला मग जाऊया. आता लाईन आहे तर लाईन मध्ये उभा राहायला लागणार आणि
त्यानंतर मग दर्शन होईल. आतमध्ये तर मोबाईलला एंट्री नाही आहे, त्यामुळे आतमध्ये मी काहीच शूट केलेलं नाही आहे. तर इथून पुढे मोबाईल बंद आहे. त्यानंतर दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर एकदा प्रसादसुद्धा खाल्लेला आहे, कारण प्रसादाची वेळ होती. आणि त्यानंतर मग आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. इथे आल्यानंतर थोडंसं फोटोशूट केलेलं आहे. थोडंसं इथून पण व्हिडिओ समुद्राचं साईड दिसत आहे. त्यानंतर इथून थोडंसं फोटोशूट झाल्यानंतर मग परत आपण बीचवर गेलेलो आहोत. तर इथे छान छान फोटो काढलेले आहेत. गर्दी पण खूप जास्त होती, इतकं ऊन लागत होतं तरी सुद्धा गर्दी होतीच, त्यामुळे पूर्ण मंदिराचा असा फोटो मिळालेला नाही आहे. त्यानंतर मग प्रसाद घेतलेला आहे. तर प्रत्येकांसाठी प्रसाद इथे आपण घेतलेला आहे. त्यानंतर प्रसाद घेऊन आपण बाहेर आलेलो. त्यानंतर त्या दुकानात आपण परत आलेलो. तिथून काही काही थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचे मिठाई आपण घेतलेल्या आहेत प्रसाद म्हणून. तर त्यानंतर ही थोडीशी शॉपिंग झाली. घेतल्यानंतर मग आपण आता बीचकडे जाणार आहोत. किती छान छान आहे तुम्ही बघू शकता. त्यानंतर फायनली आपण आता बीचकडे वळलो आहोत. तर मस्त. तर बीचकडे आता आपण जात आहोत. तर हा आहे तुमच्यासाठी हा गणपतपुळेचा बीच. भरपूर गर्दी आहे आणि यावेळेला बीचवर काय काय वेगवेगळं जे आपण बोटिंगसाठी करतो त्यासाठी वेगवेगळे काही काही प्रकार आलेले आहेत. तर जसं यात्रेमध्ये काय काय ते पाण्याचे प्रकार असतात, तसे इथे पण असे प्रकार आलेले आहेत. असंच मला वाटलं ते बघून. तर तुम्ही पण बघून तुम्हालाही तसंच वाटेल. चला समुद्रात मस्त असं समुद्राचा आस्वाद घेऊया आणि समुद्रात गेल्यानंतर लगेच परत बाहेर येऊया असं कोणालाही अजून वाटलं नसेल. तसेच सेम आमची कंडिशन होती. पण आम्ही थोडेसे व्हिडिओज केले, फोटोशूट केले आणि त्यानंतर आम्ही 1 ते 1.5 तासानंतर इथून बाहेर पडलो, कारण आम्हाला पुढचा परतीचा प्रवाससुद्धा करायचा होता. तर इथून निघायला अजिबात आवडत नव्हतं. इथेच अजून एक किती पण वेळ इथे बसलं तरी मस्त वाटत वाटत तरी पण थोडंसं मनाला आवड घ्यायला दिसत तर बाहेर पडतो. तर इथे फोटो काढलेले जे आहेत तर ते आपण लास्टमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता समुद्रामध्ये फिरण्यासाठी इथे काय काय व्हरायटी झालेली. तेव्हा आपण बघू तसंच वाटेल की यात्रेचा फील येईल की बघा हे व्हरायटी कसे आहेत. आपण बसून आपण मस्त अशी समुद्राची सफर राऊंड आहे वाटतं. चला तर जाऊया आता परत आपण. टाटा बाय. नेक्स्ट टाइम आपण परत येऊया आणि एकदम जास्त वेळ आपण थोडंसं पुढं आल्यानंतर आपण थोडंसं काही काही खायला थोडंसं काहीतरी गार घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत पुढे आपण जातो. तर इथून कोल्हापूरतून बघू शकता 143 किलोमीटर आहे. तर एवढा घड्याळात वाजलेले आहेत 3. तर इथून पुढचा सुरू केला. तर हा रोड चांगला आहे, म्हणजे रत्नागिरीपर्यंत तरी हा असाच रोड आहे. तसाच रोड आहे. आपल्याला शाहूवाडी तांबवडे तसाच रोड जिथं बांधकाम रस्ते काम चालू आहे तर तसाच रोड आहे. चला मग जाऊया आता. चला तर मग ह्या थोडंसं चांगल्या रोडने आपण आता फास्ट आलेलो. जाताना मी तुम्हाला म्हटलेलं की आपण नाणीचे स्किप केलेले तिथं. आता आपण परत नाणी म्हणजे तिथून निघल्यानंतर 1-1.5 तासात आपण तिथे नाणी आलेलो. मी पहिल्यांदा हा बघत आहे. अगं काय किल्ला आहे का? याआधी मी गणपतपुळेला 2 ते 3 वेळा येऊन गेलेले आहे. तेव्हा माझं YouTube चॅनेल नव्हतं, तर तेव्हा आलेले खरं. पण मी गणपतपुळेचं आल्यानंतर हा नाणीज मठ बघितला नव्हता. मार्लेश्वर वगैरे बघितलेलं, पण हा मठ पहिल्यांदा आता बघणार. चला मग बघूया कसं आहे ते. तर गाडी पार्क केलेली आहे
आणि आता इथून चालत जायचंय आतमध्ये. बघूया आता कसं काय काय. तर आम्ही इथून पायऱ्या उतरून खाली जात आहोत. पण इथं मस्त असं या मठामध्ये गाणी लावलेली, पण ती गाणी मी इथे नाही लावू शकत व्हिडिओला, त्यामुळे गाणी म्यूट केलेले. त्यानंतर मग हा व्हिडिओ चालू आहे. तर बघू शकताय खूप मस्त असं भारी हा मठ आहे. तर या मठाला तुम्ही बघू शकताय रथाचा आकार दिलेला आहे. एकदम भारी आहे, एकदम शांतता, स्वच्छता, एकदम मस्त असं सुव्यवस्थित आणि नीट नेटका असा हा नानीजी मठ आहे, एकदम बघण्यासारखा. तर इथून फक्त मी दाखवू शकते, आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यासाठी परवानगी नाहीये, त्यामुळे इथूनच तुम्ही बाहेर बघा. त्यानंतर मस्त असं दर्शन घेऊन येऊया. तर हा मठ बाहेरून इतका सुंदर आणि स्वच्छ असा आहे, तसाच सेम आत सुद्धा एकदम भारी काम केलेलं आहे आणि एकदम छान आहे, बघण्यासारखं आहे. चला तर मग परत आता आपण येऊया खाली, आसपासचा थोडासा परिसर बघूया. तर तिथून आपण बाहेर पडल्यानंतर मस्त असं सलगरांचा अमृततुल्य चहाचा आस्वाद घेतलेला आहे. आणि त्यानंतर पुढे आपण आता आलेलो आहोत. तर परत आपण आता आंबा घाटात पोहोचलेलो आहोत. ते इथून पुढे आणि परतीचा प्रवास तिथे आणि थोडेसे फोटो आपण क्लिक केलेले आहेत. आणि त्यानंतर इथून पुढे आंबाघाट संपल्यानंतर किंवा आंबाघाटात असेपर्यंत मी खूप जास्त काही आता शूट केलेलं नाहीये. तर कारण आपण ते बघितलेलंच होतं. तर त्यानंतर आपण कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर 9 वाजलेले आणि त्यानंतर मग आपण इथे एक छानसं हॉटेल बघून तिथे आपण जेवणासाठी थांबलेलो आहोत. तर हॉटेल आहे हॉटेल कोल्हापुरी तडका. तर आपण या हॉटेलमध्ये मस्त असं जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग जाऊया आतमध्ये, बघूया जेवणासाठी काय काय आहे आतमध्ये. तर आम्ही जेवणासाठी मस्त अशी व्हेज थाली मागवलेली. तर जेवण खूप भारी होतं, एकदम टेस्टी. तर तुम्ही या साईडला आला तर नक्की ट्राय करा, इथे जेवण खूपच छान जेवण आहे. आणि चला मग जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आपण परत घरी पोहोचलो आहोत आणि त्यानंतर विश्रांती घेतलेली आहे. आणि चला तर मग व्हिडिओ आता मी इथं थांबवत आहे. तर तुम्हाला माझा हा गणपतपुळेचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.